वेलकम स्टुडंट. आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज या टॉपिकमधला केमिकल रिॲक्शन हा भाग पाहणार आहोत. केमिकल रिॲक्शन याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण केमिकल रिॲक्शन पाहिल्या होत्या. त्या ॲलिफॅटिक अल्किल हलाइड किंवा मोनो हॅलो अल्किन याच्यावरच्या रिॲक्शन पाहिल्या होत्या. त्यामध्ये वर्ड्स रिॲक्शन असेल, फेटिक रिॲक्शन असेल, वर्ड्स फेटिक रिॲक्शन असेल किंवा एलिमिनेशन रिॲक्शन असेल, या रिॲक्शन आपण पाहिल्या होत्या. आज आपण केमिकल रिॲक्शन मधल्या हॅलोजनेशन रिॲक्शन किंवा ऑन हॅलो अरिन्स या रिॲक्शन पाहणार आहोत. हॅलो अरिन्स म्हणजे काय की ॲरोमॅटिक रिंगला जर हॅलोजन ॲटम अटॅच झाला तर त्याला आपण हॅलो अरिन्स असं म्हणतो. ॲरोमॅटिक रिंग कुठले? जर अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड असेल तर त्याला बेन्झीन म्हणतो. अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड असेल तर त्याला बेन्झीन म्हणतो. आता काल एक तुम्हाला होमवर्कसाठी क्वेश्चन दिलेला होता. त्यामध्ये काही मुलांनी त्याचं आन्सर लिहून मला पाठवलेलं आहे. राईट दी आय कॉमन नेम अँड IUPAC नेम ऑफ अबाउट स्ट्रक्चर अशा प्रकारचा क्वेश्चन होता. त्यामध्ये एक दोन स्ट्रक्चर असे होते की यामध्ये ॲरोमॅटिक रिंग त्याला सायक्लिक स्ट्रक्चर म्हणते. सायक्लिक स्ट्रक्चर सायक्लोहेक्झेन आणि जर याला अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड असेल तर ते ॲरोमॅटिक झालं. तुम्ही ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक मध्ये थोडंसं जम्बलिंग करताय पहा. ॲरोमॅटिक म्हणजे काय की बेन्झीन रिंग थोडक्यात किंवा सायक्लिक यामध्ये अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड असेल तर ते ॲरोमॅटिक झालं आणि अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड नसेल तर त्याला सायक्लिक स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. दोन जरी बॉन्ड असतील तर ते सायक्लिक झालं आणि तीन बॉन्ड अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड असतील तर त्याला आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणतो. आणि ह्या ॲरोमॅटिक कंपाऊंडला जर हॅलोजन ॲटम अटॅच झाला तर त्याला एरियल हलाइड असं म्हणतो. एरियल हलाइड लाईक. आता इथं एरियल काय आहे? बेन्झीन आहे. हलाइड काय आहे? क्लोराइड आहे. म्हणून याला क्लोरोबेन्झीन म्हणतो आपण. क्लोरोबेन्झीन. आता केमिकल रिॲक्शन हॅलोजनेशन रिॲक्शन या 11वीला आपण ही रिॲक्शन पाहिली होती बघा. 11वीला आपण ही रिॲक्शन पाहिली होती. यामध्ये when aromatic compound like benzene which on reacts with chlorine to gives chlorobenzene ही रिॲक्शन पाहिली होती. aromatic compound like benzene which on reacts with chlorine to gives chlorobenzene. आता या क्लोरोबेन्झीन वरती आणखी हॅलोजनेशन रिॲक्शन म्हणजे काय की त्यामध्ये हॅलोजनची रिॲक्शन म्हणजे Cl2 ची रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 or AlCl3 or ApCl3 or only Fe to gives corresponding. हॅलोजनेशन रिॲक्शन म्हणजे काय? रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम ऑफ करस्पॉन्डिंग हायड्रोकार्बन बाय हॅलोजन आर टर्म्ड ॲज हॅलोजनेशन रिॲक्शन. हॅलोजनेशन रिॲक्शन रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम हा ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. ॲरोमॅटिक कंपाऊंड या ॲरोमॅटिक कंपाऊंड मधला हायड्रोजन ॲटम रिप्लेस करून त्या ठिकाणी हॅलोजन ॲटम सबस्टिट्यूट करणे, त्या रिॲक्शनला आपण या ठिकाणी हॅलोजनेशन रिॲक्शन असं म्हणतो. हॅलोजनेशन रिॲक्शन म्हणजे क्लोरिनेशन. हॅलोजनेशन मध्ये परत क्लोरिनेशन, कारण क्लोरीन आहे म्हणून क्लोरिनेशन. ठीक आहे. आता यामध्ये पहा मिक्सचर ऑफ दोन प्रोडक्ट मिळतात. यामध्ये ॲरोमॅटिक रिंग Cl प्लस ॲरोमॅटिक रिंग Cl हे दोन प्रोडक्ट मिळते. परंतु यामध्ये का एक पॅरा पोझिशन आणि एक ऑर्थो पोझिशन. इथं Cl अटॅच होतो आणि इथं एक Cl अटॅच होतो. आता या पोझिशन मध्ये याच्या अगोदरच्या पिरियडला मी सांगितले ज्या ठिकाणी क्लोरीन अटॅच झालेला आहे त्याला 1 नंबर द्यायचा, 2, 3, 4 आणि 5, 6.
यामध्ये 2 आणि 6 पोझिशनला आपण ऑर्थो म्हणतो, 3 आणि 5 पोझिशनला आपण मेटा पोझिशन म्हणतो आणि 4 नंबर पोझिशनला आपण पॅरा पोझिशन म्हणतो। यामध्ये मेटा पोझिशनला क्लोरीन अटॅच झालेला आहे म्हणून याला क्लोरोबेन्झीन किंवा इथं 1 नंबर आणि 2 नंबरला क्लोरीन अटॅच झालेला आहे आणि म्हणून 1,2 डायक्लोरोबेन्झीन याचं हे आयपीसी नेम आहे आणि कॉमन नेम काय आहे? मेटाक्लोरोबेन्झीन। त्यानंतर इथं ही पॅरा पोझिशन 4 नंबर म्हणजे पॅरा पोझिशन आहे 1,4 डायक्लोरोबेन्झीन किंवा पॅराक्लोरोबेन्झीन। ठीक आहे, दिस रिएक्शन इज टर्म्ड एज हॅलोजिनेशन रिएक्शन, दैट इज क्लोरिनेशन रिएक्शन। हॅलोजिनेशन लाइक क्लोरिनेशन। आता इथं मायनर प्रोडक्ट काय येईल? इथं बऱ्याच मुलांना मायनर प्रोडक्ट कसा येतो हे कळत नाही तर तो मायनर प्रोडक्ट इथं याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, बेन्झीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे C6H6 आहे। आता क्लोरोबेन्झीन कसं होतं? या 6 हायड्रोजन ॲटम मधला एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस होतो आणि त्या ठिकाणी क्लोरीन सल्फेट होतो आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H5Cl। याची रिएक्शन ज्यावेळी क्लोरीन बरोबर होती इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 टू गिव्स। आता यामध्ये इथला एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस होतो आणि त्या ठिकाणी क्लोरीन Cl अटॅच होतो आणि त्यामुळे याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H4Cl2 तसंच पुढे C6H4Cl2 असा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला होतो। म्हणजे इथला एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस होतो आणि त्या ठिकाणी Cl अटॅच होतो। अशा प्रकारे स्ट्रक्चर तयार होते। ठीक आहे, आता आपण दुसरी रिएक्शन पाहूया, नायट्रेशन रिएक्शन। जसं आहे हॅलोजिनेशन म्हणजे काय? हायड्रोजन ॲटम रिप्लेस करून हॅलोजन ॲटम सल्फेट करणे, त्या रिएक्शनला आपण हॅलोजिनेशन रिएक्शन म्हणतो। आता इथं नायट्रेशन रिएक्शन, क्लोरोबेन्झीन which on reacts with nitric acid, नायट्रेशन रिएक्शन। दुसरी रिएक्शन नायट्रेशन रिएक्शन। आता रिएक्शन मध्ये पहा, रिएक्शन मध्ये राईट नोट ऑन हॅलोजिनेशन रिएक्शन असा एक क्वेश्चन विचारतो किंवा इथं नायट्रेशन रिएक्शन राईट नोट ऑन नायट्रेशन रिएक्शन असा एक क्वेश्चन विचारणे शक्यता असते। होय, क्लोरोबेन्झीन which on reacts with नायट्रिक ऍसिड। आता पहा बऱ्याच विद्यार्थ्यांना नायट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला येत नाही, तर आपण HNO3 याला नायट्रिक ऍसिड म्हणतो आणि कॉन्सन्ट्रेटेड घेतो। कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिडची वेगळी रिएक्शन होते आणि डायल्यूट नायट्रिक ऍसिडची वेगळी रिएक्शन होते म्हणून इथं कॉन्सन्ट्रेशन लिहिणं आवश्यक आहे। ज्यावेळी नायट्रिक ऍसिडची रिएक्शन असते त्यावेळी इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड दॅट इज H2SO4 आणि या दोन्हीच्या मिक्सचरला नायट्रेटिंग मिक्सचर म्हटलं जातं। नायट्रेटिंग मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 या दोन्हीच्या मिक्सचरला त्या ठिकाणी नायट्रेटिंग मिक्सचर असं म्हटलं जातं। नायट्रेटिंग मिक्सचर which on reacts with chlorobenzene to gives सेम रिएक्शन होते। जसं या ठिकाणी आपण पाहिलं की पॅरा पोझिशनला आता याची फोड होती पहा, याची फोड होऊन OHNO2 या दोन्हीतले हे ऑर लिहिले तर OHNO2 HNO3 हे दोन्हीपैकी एक लिहिलं तरी चालतंय। हा HNO3 मध्ये हा O आणि इथला हायड्रोजन वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो आणि वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होऊन या ठिकाणी NO2 इथं अटॅच होतो, NO2 अटॅच होतो आणि त्या ठिकाणी
मेटा नायट्रो क्लोरोबेन्झीन आणि पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झीन, मेटा नायट्रो क्लोरोबेन्झीन आणि पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झीन अशा प्रकारचे दोन प्रोडक्ट तयार होते, मेटा नायट्रो क्लोरोबेन्झीन आणि पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झीन. किंवा याला आययुपीएसी नेम देता येईल. एक नंबरला क्लोरीन आहे म्हणून 1 क्लोरो 2 नायट्रो क्लोरोबेन्झीन 2 नायट्रोबेन्झीन. तसंच इथं 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झीन याचं आययुपीएसी नेम. आणि कॉमन नेम मी याच्या अगोदरच्या लेक्चरला सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की आपण नॉमेनकल्चर हे आपण लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण का बरेच वेळा मुलांना काय होतं, तुम्ही जर आययुपीएसी नेम लक्षात ठेवलं तर कॉमन नेम तुम्ही लक्षात ठेवत नाही आणि म्हणून पुढे प्रॉब्लेम होतो. क्वेश्चन समजा तुम्ही आययुपीएसी नॉमेनकल्चरने तुम्ही ती रिॲक्शन पाठ केली किंवा लक्षात ठेवली आणि तुम्हाला क्वेश्चन विचारताना जर कॉमन नेमवर जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला रिॲक्शन एक असून ते लिहिता येत नाही. कारण का तर कॉमन नेम तुम्ही लक्षात ठेवलेलं असतं. म्हणून कॉमन नेम सुद्धा महत्त्वाचा आहे का, आणि कॉमन नेम महत्त्वाचा असल्यामुळं या रिॲक्शनला कुठलीही रिॲक्शन असो, त्या रिॲक्टंट असेल किंवा प्रोडक्ट असेल, त्या आरोच्या फ्रंट साईडला त्याला आपण प्रोडक्ट म्हणतो आणि बॅक साईडला रिॲक्टंट म्हणतो. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट याचं कॉमन नेम आणि आययुपीएसी नेम हे आपल्याला यायला पाहिजे. आता इथं याचं कॉमन नेम काय येईल, मेटा पोझिशनला नायट्रो आहे म्हणून मेटा नायट्रो क्लोरोबेन्झीन आणि पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झीन, मेटा नायट्रो क्लोरोबेन्झीन पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झीन. आणि त्याचं आययुपीएसी नेम 1 क्लोरो 2 नायट्रोबेन्झीन आणि 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झीन. ठीक आहे, हे अशा प्रकारचं कॉमन नेम आणि आययुपीएसी नेम आहे. ठीक आहे. आता त्यानंतर सल्फोनेशन रिॲक्शन सेम रिॲक्शन आहे. तिसरी रिॲक्शन सल्फोनेशन रिॲक्शन. आता सल्फोनेशन इथं पीएच लिहिलं तरी बरोबर आहे, एफ लिहिलं तरी बरोबर आहे. सल्फोनेशन म्हणजे त्याच्या नावातच आहे, म्हणजे रिॲक्शन विथ फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड. आता फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे काय की व्हिपर प्लीज मधला H2SO4 concentrated H2SO4 to gives in presence of to gives SO3H. आता इथं काय होतंय, H2SO4 ची रिॲक्शन जर समजा H2SO4 ची रिॲक्शन जर क्लोरोबेन्झीन बरोबर जर झाली तर त्या ठिकाणी सेम रिॲक्शन ही नायट्रो ग्रुप रिप्लेस होतो आणि इथे याची फोड होते OH HSO3 किंवा SO3H. इथला हायड्रोजन आणि हा OH वॉटर मॉलिक्यूल युनिट आणि SO3H ग्रुप या ठिकाणी सबस्टिट्यूट होतो. SO3H हा ग्रुप या ठिकाणी सबस्टिट्यूट होतो आणि त्याला आपण 1 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड असं म्हणतो. 1 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड 1 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड आणि 1 क्लोरो 4 बेन्झीन सल्फोनिक ऍसिड आणि 4 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड 2 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड आणि 4 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड 2 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड आणि 4 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड.
बेंझीन सल्फोनिक ऍसिड, बेंझीन सल्फोनिक ऍसिड, बेंझीन सल्फोनिक ऍसिड म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ची रिएक्शन. इथं ऑर होतो, ऑर याची फोड केली आपण किंवा इथं हा H इकडे लिहितो SO3H, SO3H. when aromatic ring like chlorobenzene which on reacts with concentrated H2SO4 to gives 2-chlorobenzene sulfonic acid and 4-chlorobenzene sulfonic acid. ठीक आहे. आता इथं तुम्ही फक्त सल्फ्युरिक ऍसिड जरी लिहिलं तरी बरोबर आहे. इथं जर समजा H2SO4 फोड न करता H2SO4 लिहिलं आणि इथं आहे असं लिहिलं तरी बरोबर आहे, तरी बरोबर आहे. फक्त यामध्ये हे तुम्हाला व्यवस्थित समजावा म्हणून त्या ठिकाणी H2SO4 ची फोड केली आणि H2SO4 ची फोड करून त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग प्रोडक्ट तयार होतो. त्या प्रोडक्ट आपण 2-chlorobenzene sulfonic acid आणि 4-chlorobenzene sulfonic acid अशा प्रकारचं मिक्सचर ऑफ अशा प्रकारचा प्रोडक्ट तयार होतो. ठीक आहे. म्हणजे आपण या रिएक्शन वरती या तीन रिएक्शन जे पाहिल्या त्या तीन रिएक्शन वरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चन विचारतात. वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चन म्हणजे कसं की हॅलोजिनेशन रिएक्शन, राईट नोट ऑन हॅलोजिनेशन रिएक्शन, राईट नोट ऑन हॅलोजिनेशन रिएक्शन अशा प्रकारचा क्वेश्चन विचारते. म्हणजे राईट नोट ऑन हॅलोजिनेशन रिएक्शन असा जर क्वेश्चन विचारला तर त्यामध्ये आपल्याला व्हॉट इज बाय हॅलोजिनेशन रिएक्शन हे लिहिला पाहिजे. डेफिनेशन, डेफिनेशन काय आहे? रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम ऑफ एरियल हायड्रोकार्बन, सॉरी एरियल halide or chlorobenzene by halogen atom are termed as halogenation reaction. डेफिनेशन लिहावं लागेल आणि नंतर रिएक्शन लिहावं लागेल. असा जर क्वेश्चन विचारला तर 2 मार्काला क्वेश्चन होतो, 2 मार्काला क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. तसंच आपण दुसरी रिएक्शन आपण पाहिली. दुसरी रिएक्शन कुठली? नायट्रेशन रिएक्शन. नायट्रेशन रिएक्शन मध्ये सुद्धा या नायट्रेशन रिएक्शन मध्ये ॲरोवरती कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड लिहिणं आवश्यक आहे. ॲरोवरती कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 लिहिणं आवश्यक आहे. यामध्ये ॲरोमॅटिक रिंग आहे आणि ॲरोमॅटिक रिंग त्याला Cl अटॅच झालेला आहे, त्याला आपण क्लोरोबेन्झीन म्हणतो, त्याला क्लोरोबेन्झीन म्हणतो. आणि क्लोरोबेन्झीन विच ऑन रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड HNO3 इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 to gives corresponding mixture of metanitrochlorobenzene and paranitrochlorobenzene, metanitrochlorobenzene आणि paranitrochlorobenzene. या रिएक्शनला सुद्धा तुम्हाला राईट नोट ऑन नायट्रेशन रिएक्शन म्हटलं असा क्वेश्चन विचारतात. किंवा व्हॉट इज ऍक्शन ऑफ नायट्रेटिंग मिक्सचर ऑन क्लोरोबेन्झीन असा क्वेश्चन विचारतात. आता नायट्रेटिंग मिक्सचर म्हटलं की लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही की नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे काय? हे मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 या मिक्सचरला, दोन्ही कॉन्सन्ट्रेटेड आहेत, या मिक्सचरला आपण कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड नायट्रेटिंग मिक्सचर असं म्हणतो. आणि त्या नायट्रेटिंग मिक्सचरची रिॲक्शन ही क्लोरोबेन्झीन बरोबर होते आणि क्लोरोबेन्झीन बरोबर रिॲक्शन होऊन त्यामध्ये 2 नंबर पोझिशनला एक हायड्रोजन रिप्लेस होतो आणि NO2 अटॅच होतो आणि 4 नंबर पोझिशनचा हायड्रोजन ॲटम रिप्लेस होतो आणि NO2 त्या ठिकाणी सबस्टिट्यूट होतो आणि होणाऱ्या प्रॉडक्टला आपण मेटा नायट्रोक्लोरोबेन्झीन आणि पॅरा नायट्रोक्लोरोबेन्झीन म्हणतो. किंवा 1 क्लोरो 2 नायट्रोबेन्झीन 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झीन अशा प्रकारचे आपण त्याला जे IUPAC नेम आहे ते IUPAC नेम देतो. आणि त्यामध्ये सुद्धा आणखी एक क्वेश्चन विचारत पहा, हाऊ विल यू कन्वर्ट क्लोरोबेन्झीन इनटू मिक्सचर ऑफ किंवा क्लोरोबेन्झीन इनटू नायट्रोक्लोरोबेन्झीन, क्लोरोबेन्झीन इनटू 1 क्लोरो 2 नायट्रोबेन्झीन अँड 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झीन अशा प्रकारचा क्वेश्चन विचारते. किंवा मेटा नायट्रोक्लोरोबेन्झीन अँड पॅरा नायट्रोक्लोरोबेन्झीन अशा प्रकारचा क्वेश्चन विचारते. आणि कसाही क्वेश्चन विचारला
कसाही क्वेश्चन विचारला तर त्याचा आन्सर हे अशा प्रकारचाच आन्सर आहे. म्हणजे तुम्हाला रिॲक्शन लिहिणं आवश्यक आहे, बॅलन्स्ड इक्वेशन लिहिणं आवश्यक आहे. आणखी एक त्या रिॲक्शनमध्ये जर ॲरोवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जर नाही लिहिलं अर्धा मार्क कमी होतो, अर्धा मार्क कमी होतो. रिॲक्शन बॅलन्स पाहिजे आणि व्यवस्थित पाहिजे तरच तुम्हाला त्या ठिकाणी आउट ऑफ मार्क मिळतात. प्रत्येक रिॲक्शनला साधारण ॲरोमॅटिक रिॲक्शन अशा प्रकारची रिॲक्शन असेल तर 1 मार्काला रिॲक्शन विचारते आणि ती रिॲक्शन यामध्ये आणखी एक थोडीशी चूक असेल तर 0 मार्क मिळतो. रिॲक्शन ही पूर्ण रिॲक्शन हे करेक्ट पाहिजे तरच तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील. त्यानंतर शेवटची रिॲक्शन आपण कुठली पाहिली होती, सल्फोनेशन रिॲक्शन. सल्फोनेशन रिॲक्शन यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्यूरिक ऍसिड ची रिॲक्शन क्लोरोबेन्झीन बरोबर झाली. When chlorobenzene which on reacts with concentrated sulfuric acid to gives 2-chlorobenzene sulfuric acid and 4-chlorobenzene sulfuric acid असे दोन प्रोडक्ट आपल्याला मिळतात. या रिॲक्शन मध्ये सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचार राईट नोट ऑन सल्फोनेशन रिॲक्शन और सल्फोनेशन ऑफ एरियल हलाइड, सल्फोनेशन ऑफ एरियल हलाइड किंवा एक्सप्लेन सल्फोनेशन ऑफ एरियल हलाइड, एक्सप्लेन सल्फोनेशन ऑफ एरियल हलाइड अशा प्रकारचा क्वेश्चन विचारते आणि त्यावेळी ही रिॲक्शन तुम्ही लिहिणं आवश्यक आहे. आता यामध्ये आणखी काय क्वेश्चन आहे यामध्ये, व्हॉट इज ऍक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्यूरिक ऍसिड ऑन क्लोरोबेन्झीन असा क्वेश्चन विचारते. व्हॉट इज ऍक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्यूरिक ऍसिड ऑन क्लोरोबेन्झीन किंवा व्हॉट हॅपन when chlorobenzene which on reacts with concentrated sulfuric acid, what happen when chlorobenzene which on reacts with concentrated sulfuric acid अशा प्रकारचा क्वेश्चन विचारते. तर क्वेश्चन कसाही विचारला, फिरून क्वेश्चन कसाही विचारला तर हेच आन्सर आहे. आणखी एक लिहिताना काय चूक होते पहा, बऱ्याच मुलांना लिहिताना काय चूक होते, तुम्ही रिॲक्शन पूर्ण बरोबर लिहिता परंतु हे अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड लिहायचा विसरता, अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड लिहायचा हे विसरता आणि ज्यावेळी तुम्ही रिॲक्शन लिहित असताना हे अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड लिहायचं विसरता त्यावेळी रिॲक्शनला तुम्हाला 0 मार्क मिळतो. रिॲक्शनला तुम्हाला 0 मार्क मिळतो आणि त्यामुळे कंपल्सरी तुम्ही ज्यावेळी ॲरोमॅटिक कंपाऊंड असतो त्यावेळी एक तर तुम्ही अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड दिला पाहिजे, अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड दिला पाहिजे किंवा रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर म्हणजे इथं सेंटरला सर्कल तरी काढायला पाहिजे, सर्कल काढायला पाहिजे किंवा अल्टरनेट डबल सिंगल कसं लिहिलं तरी बरोबर आहे. हे असं लिहिलं तरी बरोबर आहे किंवा अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड असं लिहिलं तरी बरोबर आहे. काही मुलांची चूक काय होते बघा, काही मुलं काय करते अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड लिहितात आणि इथं मध्ये सर्कल काढतात, मध्ये सर्कल काढतात. आता या रिॲक्शन मध्ये हे स्ट्रक्चर चुकले, हे असं लिहून चालत नाही. त्यावेळी हे एवढं तुमचं बरोबर असलं तरी इथं तुम्हाला अर्धा मार्क मिळत नाही, अर्धा मार्क मिळत नाही, मिळतो हा 0च मार्क मिळतो, 0च मार्क मिळतो. त्यामुळं पूर्ण रिॲक्शन बरोबर असेल तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळते. पूर्ण रिॲक्शन जर बरोबर असेल तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळते, नाही अन्यथा 0 मार्क मिळतो. जसं आपण ॲलिफॅटिक कंपाऊंड मध्ये पाहिलं तसंच या ठिकाणी ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये सुद्धा रिॲक्शन पूर्ण बॅलन्स असेल तर तुम्हाला मार्क मिळतो. म्हणून या ठिकाणी एक तर सर्कल ठेवा किंवा अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड ठेवा, दोन्हीपैकी एक कुठलंही ठेवलं तरी बरोबर आहे. आणखी एक यामध्ये हा जो SO3 आहे हे स्मॉल काढलं तरी मार्क मिळत नाही किंवा O स्मॉल काढला तरी मार्क मिळत नाही. इथं हे कॅपिटल पाहिजे, हायड्रोजन कॅपिटल पाहिजे. आणखी एक काही मुलांनी जे क्वेश्चन दिलेला होता त्या क्वेश्चन सोडवत असताना इथं Cl जे आहे हे Cl C स्मॉल काढले आणि L कॅपिटल काढले, हे असंही चालत नाही. L कॅपिटल नाही, L स्मॉलच आहे. हे L जर कॅपिटल काढलं तर तुम्हाला मार्क मिळत नाही. लिहिलेलं असतंय परंतु मार्क मिळत नाही. तर इथं हे जे L आहे हे L स्मॉलच पाहिजे आणि हे C कॅपिटल पाहिजे, C कॅपिटल पाहिजे, L स्मॉल पाहिजे तर तुम्हाला त्याचा मार्क मिळतो, अन्यथा मार्क मिळत नाही. हे जे लहान लहान चुका असतात त्या केमिस्ट्री सेक्शन मध्ये होतात.
म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधून, आणि त्यासाठी जो अभ्यास करता तो परफेक्टच करायचा. अन्यथा हे अशा प्रकारच्या चुका होतात आणि आपण लिहिलेलं समाधान होतं, रिॲक्शन पूर्ण लिहिलेलं समाधान होतं, परंतु नकळत थोडीशी कुठं तर चूक राहते आणि त्या चुकीमुळे आपल्याला अर्धा मार्क न मिळता 0च मार्क होतो. ओके, धन्यवाद.